हरिओम। आज भाद्रपद शुद्ध तृतीया हरतालिका आणि हरतालिकेच्या दिवशी आपण आज या पुण्यपावन पवित्र दिवशी घेणारा हा सत्संग। हरतालिका शब्दाचा अर्थ आहे की वास्तविक पाहता पार्वती म्हणजे श्रद्धा आणि शिव म्हणजे विश्वास। श्रद्धा आणि विश्वासाचं हे मिलन, सोबत असणाऱ्या दोन सख्या भाव आणि भक्ती, जया आणि विजया। जया आणि विजया, भाव आणि भक्ती या दोघींना सोबत घेऊन आणि पुन्हा दुसऱ्या एका अर्थानं जर पाहिलं तर पार्वती म्हणजे देह आणि शिव म्हणजे आत्मा। या देहाने अनंत साधना करून त्या शिवतत्वाला प्राप्त करून घेणे म्हणजेच हरतालिका। तर या हरतालिकेच्या अतिशय सुंदर पावन पर्वावर आपण आपली आजची कथा, सत्संग कथा नाही, आपलं आजचे सत्संग सुरू करत आहोत। तर असो, तो अर्थ आपण नंतर पाहू। हरिओम। हरि 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 भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। भगवते वासुदेवाय। वासुदेवाय। गुरुदेवाय। आत्मदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरः, गुरुर्साक्षात् परब्रह्म, तस्मै श्री गुरवे नमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं, कृष्णं वन्दे जगद्गुरुं। सच्चिदानन्दरूपाय विश्व उत्पत्त्यादिहेतवे, तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। सच्चिदानंद स्वरूप असलेला परमात्मा तोच माझा आत्मा आहे आणि शिवस्वरूपानं गुरुरूप घेऊन तोच माझ्यासमोर जे माझे गुरु आहेत आलेला आहे, त्यांना मी कोटी कोटी वंदन करते। आणि माझे गुरुच
माझे शिव आहेत. कोटी जन्म लगी लगन हमारी, वरव तो शंभू नाही तो रहू कुमारी. आज तुम्ही सर्वांनी माता पार्वतीचं हे हरतालिका व्रत केलं असेल तर एकच मागणं मागा की हे पार्वती माते, तू जसं अखंड कठोर तपश्चर्या करून भगवान शिवाची प्राप्ती केली तसा या देहाचा स्वामी, याचा पती परमात्मा शिव आहे. तर कितीही जन्म गुरुदेवांच्या मार्गदर्शनामध्ये आम्हाला लागू दे, किंबहुना आमचा हाच जन्म शेवटचा असू दे, याच्यात आम्हाला ईश्वर प्राप्ती होऊ दे. आमची भक्ती भावना त्या गुरूंच्या चरणी अढळ अचल तुझ्यासारखी असू दे, हे मागणं मागू आणि आजच्या सत्संगाला सुरुवात करू. आपण भगवद्गीतेचा सत्संग न घेता म्हणजे ते नंतर पाहू आपण, परंतु उद्या गणपती बसणार आहेत. 10 दिवस तुम्ही गणपतीची पूजा करणार आहात. उगच लांबण न लावता, फापट पसारा न पसरवता जे काय नित्य नैमित्तिक आहे ते यथासांग करून गणपतीच्या समोरच जास्तीत जास्त माळी करण्याचा प्रयत्न करा. गणपती मंत्राची एक तरी माळ करा आणि त्याच्यापेक्षा जास्त शक्य असेल तुम्हाला तितकं करा. संकटनाशन गणेश स्तोत्र म्हणा. ज्यांना म्हणता येत असेल त्यांनी अथर्व शीर्ष म्हणा. मी आज सकाळी एक लिंक पाठवलेली आहे. लिंक नाही, माहितीच आहे ती मयुरेश स्तोत्राबद्दल. ते मी मागच्या वर्षी मी केलं होतं आणि यावर्षी सुद्धा मी करणार आहे. तर 10 दिवस गुरुदेवांच्या उत्तम स्वास्थ्यासाठी संकल्प म्हणून मयुरेश स्तोत्राचा रोज एका कोणत्या तरी ठरलेल्या वेळेवर पाठ करणे आणि काही अवघड नाही, 5 किंवा 10 मिनिटं लागतात. वास्तविक पाहता गुरुदेवांना याची कशाचीही गरज नाही. तर हे सगळं आपल्यासाठी आहे. कुठेतरी पुण्याचा संचय होईल आणि कधीतरी ते पुण्य एकदम पेटाऱ्यातून कसं बाहेर निघतं तसं आपल्या सर्वांच्या उपयोगी येईल. तर त्यांच्या निमित्तानं आपल्यासाठी असणारी ही साधना आहे. तर प्रत्येकानं रोज हे करण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि हे बाकीचं करून गणेशाला प्रसन्न तर तुम्ही कराच. पण अजून एक की इतक्या दिवस तुम्ही गणपती पूजा केली, पण नेमका गणपती म्हणजे काय किंवा कोणत्या गणेशाला पूजावं. गणपतीची पूजा करत असताना नेमकं मूर्तीपूजा त्याच्यामध्येच गुरफटून न जाता की मूर्ती कशी आहे, काय आहे, अमुक आहे ढमुक आहे, असं डेकोरेशन करायचं आहे, तसं डेकोरेशन करायचं आहे. आणि या बाह्य अंगामध्ये आपण जेव्हा पडतो तेव्हा मूळ गाभा पूजेचा निघून जातो. एकच आरती म्हणा, पण ती खूप भावपूर्वक म्हणा. एकदाच म्हणा, भलेही 2दा म्हणू नका. त्याच्यावर लोटालाट करू नका, परंतु सगळं प्रसन्न शांत चित्त मनानं करा. तर आणि 10 दिवस घरामध्ये भांडण नको, कलह नको. कारण की आणि वेगळे वेगळे तुम्ही जे जेवण कराल तेच त्यांना द्या. शुद्ध सात्विक वेगळं ते जर सांगितलं तर मग तुम्ही म्हणाल ताई तुम्ही म्हणता बाह्य करू नका. एक पिरियड माझा असा गेलेला आहे की मी या सगळ्यातून गेलेली आहे. मी तुम्हाला कालच सांगितलं, मी रोज 10 दिवस वेगळे वेगळे रोज नैवेद्य, कधी करंजी, कधी लाडू, कधी शंकरपाळे, कधी गोड पाकातल्या पुऱ्या, कधी साध्या गोड पुऱ्या. तर जे जे गणेशाला प्रिय आहे, मोदक आणि पंचखाद्य मात्र रोज. पंचखाद्य म्हणजे खारीक, खडी साखर, खवा म्हणजे पेढा, खसखस आणि खजूर, हे पंचखकार जे आहेत ते गणेशाला आवडतात. अर्थात तो प्रसाद अर्पण केल्याबरोबर घरातल्या सगळ्यांनी उचलून लगेच खाऊन घ्यायचा आहे. कारण की हे मच्छर आणि मुंग्याचे दिवस आहे, किड्याचे दिवस आहे. तर तो प्रसाद लगेच ताबडतोब भक्षण करायचा आहे. काही फळं आणले असतील ते झाकून ठेवा आणि सगळ्यांनी तो प्रसाद म्हणून नैवेद्य भक्षण करा. तर असो, आता आपण आपल्या आजच्या या जे गणपतीचं जे आहे तर त्या गणपतीच्या याच्याकडं वळू की जो जन्माला आला आहे, स्थूल देह ज्याने धारण केला आहे त्या स्थूल देहालाच आपण खरं मानतो. इंद्रियामध्ये आपण गुरफटतो, परंतु जोपर्यंत तात्विक अर्थाने गणपतीची कृपा आपल्यावर होत नाही तोपर्यंत मग तो तात्विक गणपती कोणचा. तर कालच मी सांगितलं की
देवा तूच गणेशू सकलमती प्रकाशू. म्हणजे आपला आत्मा जो आहे तोच गणपती आहे. इंद्रियांचा जो स्वामी आहे, इंद्रियाचा जो आधार आहे, जोपर्यंत आपण त्या चैतन्य स्वरूपी आत्म्याची पूजा करणार नाही तोपर्यंत आपल्या ही प्राकृतिक संसारामध्ये आपण असेच पसरत जाऊ. म्हणून त्या गणपतीच्या स्थूलातून सूक्ष्माकडे जाण्याचा प्रयत्न करा आणि जे त्याच्या आत जे चैतन्य आहे तेच माझ्या आत आहे, ते आत्मस्वरूप आहे, याचा विचार करून गणपतीची पूजा करायची आहे. आणि आपण त्याच्यातून बाहेर निघण्यासाठी कोणत्याही शुभकर्म करत असतो, मग आणि कोणत्याही कार्यामध्ये गणपतीची पूजा आपण आधी करतो. तर गणपतीची म्हणजे ही आत्मस्वरूपाची पूजा आहे. तर आपले जे सर्व इंद्रिय आहेत त्यांना काय म्हटलेलं आहे? गण म्हटलेलं आहे. आणि गणांचा अधिपती कोण आहे? तर आपला आत्मा आहे, आपलं मन आहे. तर म्हणजे या सर्वांचा जो पती, ज्या सर्वांचा स्वामी, जो यांच्यावर नियंत्रण ठेवणारा तो नियामक परमात्मा आहे, त्याला जर आपण प्रसन्न केलं तर मग हे कान, नाक, डोळे आणि जीभ, हे हात आणि पाय हे सरळ सरळ कार्य करतील. हे कुठेही अडकणार नाहीत किंवा हे इतर दुसरीकडं म्हणजे त्यांचा रस्ता सोडून मुख्य ते कुठेही जाणार नाही. म्हणून या भौतिक जगाच्या आसक्तीपासून वाचण्यासाठी हे जे इंद्रिय रूपी गण आहेत साधनेमध्ये विघ्न आणणार नाही आणि भौतिक जगातल्या आसक्तीमध्ये आपल्याला गुरफटू देणार नाही, म्हणून आपण ती मागणी त्या आत्मस्वरूपी गणेशाला करायची आहे. सर्व इंद्रिये त्याच्या ताब्यात द्यायची, म्हणजे इंद्रिय मनाच्या ताब्यात, मन बुद्धीच्या ताब्यात आणि बुद्धी त्या आत्मस्वरूपी गणपतीच्या ताब्यात द्यायची. आणि हे सगळं जर तुम्हाला शांत चित्तानं करायचं असेल तर लवकर उठावं लागेल सकाळी, आणि तरच हे सगळं साध्य होईल. कारण की कोणतीच गोष्ट सोपी नसते, काहीतरी गमवावं लागतं तेव्हा काहीतरी कमाई माणसाला मिळते. म्हणून तुम्हाला जर काही कमवायचं असेल तर तुमच्या झोपेची गमाई करा आणि काहीतरी प्राप्त करण्याचा प्रयत्न करा. मग दिवसा भलेही मोठ्या मोठ्यानं स्तोत्र म्हणा, मंत्र म्हणा. आणि मी तर 5 दिवस आमच्या घरी, 5 नाही 7 दिवस सुनबाई आता नव्हत्या, तर खूप आनंद या गोष्टीचा लुटला की अगदी लवकर उठून घरातले कोणतेही कामं न करता आणि कोणचंही विघ्न न येता शांत चित्तानं अगदी माझ्या मनासारखी यथासांग पूजा, मंत्र, स्तोत्र आणि माझा जप, खूप आनंद आला मला. आणि त्यातल्या त्यात विशेष मंगलमय लाईव्ह चॅनलवर दोन्ही वेळेसच्या संध्या मी केल्या, तर त्याच्यामध्ये तर अतिशय आनंद आला. तर तुम्ही ते नसेल तरी पण तुम्ही तुमच्या स्वतःचं एक करू शकता साधना. आणि दुसरं म्हणजे सामान्य लोक गणांचा स्वामी असलेल्या शुद्ध परमात्म्याला चैतन्य स्वरूप, जे बाकीचे लोक आहेत जे पूजा करतात मोठे मंडप हे ते काय असेल तर ते या साधनेला समजू शकणार नाहीत. परंतु जे साधक आहेत त्यांनी आत्मज्ञान मिळवण्यासाठी तर या देवाचा आश्रय घ्या. जसा परमात्मा जो आहे, समजा आपल्याला घरामध्ये लाईट लावायचं आहे आणि आपण डायरेक्ट जर डीपीची लाईन ओढली तर सगळे घरातले बल्ब काय होतील, आपल्या फ्यूज होऊन जातील ताबडतोब सुरू केल्याबरोबर. पण तीच लाईन आपण आपल्या मीटरमध्ये आणली एका विशिष्ट प्रमाणामध्ये आणि त्यातून जर सर्व लाईट लावले तर ते सगळे लाईट लागतील, प्रकाशही होईल आणि आपल्यालाही सुसह्य होईल, कोणची इजा होणार नाही. तसंच कोणत्याही देवाच्या पूजेचं असतं. हे देव जे आहेत ते आपल्याला त्या एका मोठ्या लाईटच्या म्हणजे जे ऊर्जेचा स्रोत आहे त्याच्याशी जोडणारं हे एक माध्यम आहे. आणि म्हणून या देवांची बाह्य रूपानं पूजा करून त्या अंतरंगातल्या आत्म्याशी किंवा त्या परमात्मा स्वरूपाशी त्यांना विनंती करा की आमची नाळ त्यांच्याशी जोडा म्हणून. आणि या देवांचा किंवा एखाद्या सद्गुरूचा आपण आश्रय घेऊन त्या परमज्ञानाला आपण प्राप्त करू. तर
मग आपल्या हिंदू संस्कृतीनं अनेक देव सांगितले, त्यापैकी गणपती, शिव, शक्ती, विष्णू, सूर्य हे जे 5 गणपती देव आहेत मुख्य, तर याच्यापैकी सर्वप्रथम पूजा जी आहे ती गणपतीची होते. मग या गणपतीची पूजा गणेश चतुर्थीलाच का करायची किंवा गणेश चतुर्थीच या गणपतीसाठी का सांगितलेली आहे, तर सांगतात की गणेश पंचमी, गणेश सप्तमी गुरुदेव म्हणतात. असं का लावलं नाही गणेश अष्टमी, तर गणेश चतुर्थीच का, तर तत्ववेत्ता पुरुषांची भावना जी आहे त्यांची मान्यता आहे की सत्व, रज व तम हे 3 गुण असतात. या तिन्ही गुणांना चैतन्य देणारा जो चौथा आहे, जो जागृत, स्वप्न आणि सुषुप्ती या 3 अवस्था आहेत, या 3 अवस्थांना पाहणारा, याच्या पलीकडची जी चौथी तुर्य अवस्था आहे, यांना जो पाहतो तो चतुर्थ अवस्थेतला कालातीत जो आहे तो गणपती, जो चतुर्थ्या यो चतुर्थ्या मनश्चेन्न जपती, तो चतुर्थ अवस्थेत आहे. आणि ज्ञानमार्गाचा ज्या महापुरुषांचा असा अनुभव आहे की ज्यांनी ज्ञानमार्गाचा अनुभव केलेला आहे किंवा साक्षात्कार केला आहे, या 3 अवस्था ज्या आहेत, जागृत, स्वप्न, सुषुप्ती, या संसाराच्या नश्वर अवस्था आहेत. आणि ह्या अवस्थेमध्ये चौथी अवस्था जी आहे ती साक्षी चैतन्य स्वरूपाची आहे. म्हणून सुद्धा गणपतीचा उत्सव चतुर्थीलाच केला जातो. पहा किती गूढ तत्वज्ञान. मग गणपती, उद्या तुम्हाला गणपती पूजायचा आहे म्हणून हे आज मुद्दाम याच्यासाठी गुरुदेवांनी जे सांगितलं ते सांगत आहे की पूजा कराच, अवश्य करा गणपतीची, पण बाह्य पसाऱ्यामध्ये अडकून न पडता आंतरिक गाभा काय आहे की जास्तीत जास्त माझ्याकडून माझा गुरुमंत्र त्या गणपतीच्या समोर कसा होऊ शकेल, त्याचे आणि माझे आंतरिक तार त्याच्याकडे पाहता पाहता कसे जुळतील, तर अशी पूजा त्या ठिकाणी आपण करू. आणि जेव्हा तुम्ही 11व्या 10व्या दिवशी गणपतीचं विसर्जन कराल त्यावेळेस या आपल्या सनातन धर्माची विशालता, उदारता आपल्या लक्षात येईल की हे आपल्याला समजावण्यासाठी असं विधान करून ठेवलेलं आहे की ज्याचं मूळ स्वरूप अचल आहे, अविनाशी आहे, तर नश्वरातून त्याची पूजा करायची, त्याच्यापुढं आनंदानं नाचायचं, गायचं, त्याच्या निमित्तानं आपल्या जीवनामध्ये उत्सव मनवायचा. तुम्ही बाप्पा नावाची एक स्टोरी आपल्या याच्यावर वाचली आपल्या ग्रुपवर की खरोखर जर मनोभावातून तुम्ही गणपतीची पूजा जर केली तर कसा गणपती हॉस्पिटलमध्ये सुद्धा त्याला जिवंत करतो आणि कसा बोलावून घेतो, कसं त्याच्यामध्ये चैतन्य येतं हे तुम्ही पाहिलं. तर कोणतीही पूजा असो मनोभावातून करा. अगदी महालक्ष्म्याचा मी आता बसवत नाही, परंतु ज्यावेळेस मी महालक्ष्म्या करायचे खूप मोडकं तोडकं घर होतं माझं आणि उल्हास खूप होता, पण अगदी कूड जरी होता तर स्वच्छता खूप होती. दोन्ही कूड मातीनं भरायचे, पुन्हा कलरिंग करायचं, सगळं साफसफाई करून महालक्ष्म्या बसवायच्या. आणि एक दिवस आपण एखाद्या देवाचं जर मनोभावे करत असू तर तो देव कसा आपल्याला वाचवतो. तर जेवणाच्या दिवशी मी स्वयंपाक करत असताना काहीही कारण नसताना, काहीच कारण नव्हतं, हवा नाही, वारा नाही, काहीच नाही, आणि दारात ठेवलेले म्हणजे असे ते काय त्याला पडवी म्हणायचे जुन्या काळी, तर तेही असंच थातूर मातूर, ज्याला लाकडाच्या डिळी म्हणतात, त्याच्यावर ते टिनं लावलेले होते 5 समोर बसायसाठी बाजबीज टाकून. तर अगदी मुलगा घरात आला आणि त्याचं अर्ध शरीर चौकटीच्या आत होतं आणि अर्ध बाहेर, आणि काही कारण नसताना सगळे टिनं त्याच्या अंगावर पडले, पण असे पडले खोप्यासारखे. खूप मोठा आवाज झाला. तेव्हा इतकी रहदारी नव्हती, 20-25 वर्षाच्या आधीची गोष्ट आहे ही. आणि सगळे लोक भराभरा जमा झाले. कसे पडले, काय पडले, कशानं पडले. तो छोटा होता आणि मग हे कशामुळं झालं. तर म्हटलं जाऊ द्या, मला तर तेव्हा अध्यात्मात अजिबात, मी फक्त जे काय पूजापाठ करायची ते खूप समरसून करायची. मला आत्ता कळले त्याचे मर्म की त्यावेळेस मी पूजा करत असताना हे अशीच माझी स्थिती होती
खूप मनोभावातून मी एखादं काही म्हणत असेल तर डोळ्यातून अश्रू येणे किंवा अंगाला हातपाय हलणे, तर मी ते सगळं बंद करून टाकायचे. मला एक भीती होती की काही लोकांच्या अंगात यायचं. तेव्हा मला असं वाटायचं असा फालतूचा प्रकार जर आपल्या बाबतीत घडला तर तसं घडायला नको, ते मला आवडत नाही. आणि म्हणून मी ती स्थिती कधी कोणाला सांगितली नाही. कारण की कुठं खूप जोरात जर आरती सुरू झाली एखाद्या वेळेस आणि मी जर त्याच्याशी एकाकार झाले तर मग ते असं अंग हलणं आणि म्हणजे कंप सुटणं म्हणतात त्याला, तर ते मला क्रिया तेव्हासुद्धा व्हायच्या. पण तेव्हा आपण याच्यात नव्हतो, तर हे काही कळत नव्हतं. त्याच्यामुळं ते जे काय व्हायचं ते फक्त खूप भावपूर्वक व्हायचं. आणि तोच भाव मला आज माझ्या देवापर्यंत घेऊन गेला. माझ्या देवाची आणि माझी त्यानं भेट घडवली त्या भावानं. म्हणून आज तुम्ही जी पूजा केली हरतालिकेची, त्याच्यामध्ये ज्या सख्या आहेत 2, त्या नुसत्या विनाकारण समजू नका. भाव नावाची आणि भक्ती नावाची ही ती सखी आहे. त्या दोघीजणी त्या शिवत्वापर्यंत पार्वती मातेला घेऊन जातात. तर असो, मला तर एका ताईंचा फोन आला. म्हटल्या ताई तुम्ही मला आदिशक्ती दिसता रोज. मी म्हटलं अशा मोठ्या मोठ्या उपमा तुम्ही मला देऊ नका. मी अगदी सर्वसामान्य तुमच्यासाठी जे आहे ती गृहिणीच आहे. फक्त सगळ्यांनी त्याच्यातून निराकाराचा अनुभव तर घ्याच, पण साकाराचा सुद्धा मनोभावे पूजा करून अनुभव घ्या. फक्त मला एवढंच सांगायचं आहे. बाकी कोणची अश्रद्धा किंवा कोणताही चमत्कार कृपया याच्यातून घ्यायचा नाही किंवा पसरवायचा नाही. कारण ते मलाच अंधश्रद्धा आणि चमत्कार मलाच आवडत नाहीत. तर हे असेल तर काही केवळ फक्त निखळ आपली भक्ती आणि आपल्या ईश्वरावर, आपल्या गुरुवर आपलेली असणारी अतूट श्रद्धा आणि प्रेम आहे. तर असो, मग नाचायचं, गायचं, खूप आनंदानं उत्सव साजरा करायचा आणि त्या गणपतीच्या पुढं आपला अहंकार विसर्जित करायचा आणि मी तू पण जाऊ दे दुरी आणि एकच घोंगडी पांघरू हरी अशी स्थिती करायची आपल्या मनाची 10 दिवस. आणि हा अहंकार विसर्जित झाला, मग काहीच जर राहिलं नाही तर ज्याचं साह्य घेतलं ज्या मूर्तीचं, त्याचं काही काम राहिलं का आता? मग म्हणून अनंत चतुर्दशीच्या दिवशी त्या मूर्तीला सुद्धा विसर्जन करून टाकायचं. आणि याच्या मागे एक खूप मोठा अर्थ आहे. 10व्या दिवशी विसर्जन करतात. 5 कर्मेंद्रिये, 5 ज्ञानेंद्रिये आणि 14 अहंकार कुठं राहतो? 14 ठिकाणी मी सांगितलं. 5 कर्मेंद्रिये, 5 ज्ञानेंद्रिये, मन, बुद्धी, अहंकार, चित्त म्हणून चतुर्दशी घेतली. सगळा अहंकार विसर्जित करून टाकायचा. गणपती बाप्पालाही विसर्जन करायचं आणि सांगायचं तुम्ही जसे हसत खेळत लोकांच्या अंगावर उड्या मारत नाच गात जात, तसं गणपती बाप्पा आम्हालाही असंच, शेवटी आमचंही विसर्जन असंच होऊ द्या. खरंच तुम्हाला खोटं सांगत नाही. पुन्हा अजून एक विषय सांगते. या अनंत चतुर्दशीच्याच दिवशी 3-4 वर्षाच्या आधी, 3 वर्षाच्या आधी या देहाचं असंच विसर्जन झालं असतं तर आज तुमच्या पुढं मी राहिले पण नसते. आमचे तबल्यावाले आहेत, त्यांचे वडील गेले होते. त्यांच्या 3ऱ्या दिवशी रक्षा विसर्जनाच्या कार्यक्रमाला मी गेले. एका भाऊंच्या गाडीवर बसले आणि अगदी घर आता 2 मिनटं राहिलं. मागून एक, आता मुलं काय ते उदंडच असतात, ते काही पाहत नाहीत. आणि त्यानं मागून गाडीला ठोस मारली भर, म्हणजे मोठा हायवे, त्याच्यावर मी पडले आणि जोरात पडले. डावी बाजू पूर्ण म्हणजे डोक्यापासून तर कमरेपर्यंत, त्याच्याही खाली कामातून गेली. इतकं जोरात लागलं. तरी पण मी पटकन उठले याच्यासाठी की त्या भाऊला काही लागलं का पायासाठी. त्यांनी पण गाडी सोडून दिली. एक माणूस पळत पळत आला, त्यानं मला हात दिला आणि अक्षरशः त्यानं जिथं मला नेऊन बसवलं, ज्या मंदिराच्या समोर, ते साईबाबाचं मंदिर होतं आणि तिथं गुरुदेवांचा खूप मोठा फोटो लावलेला होता. आणि पहा वेळ कशी असती. ॲटोवाला आला, पटकन गाडीत बसवलं, दवाखान्यात नेलं, तपासण्या झाल्या. थोडा मार होता लागलेला. आणि एक माणूस तिथं, त्याचा मला फोन आला की ताई आमच्या इथं प्रसाद वाटप आहे आणि त्याचं उद्घाटन करायला येतं का? त्याच्या इथं मी प्रसाद वाटप करायला गेले आणि त्यानं मला साडी, माझा सत्कार केला आणि प्रसाद वाटप सुरू केलं गणपती विसर्जनाचं. मी म्हटलं वा देवा, वा गुरुदेव, काय लीला आहे तुमची. जर अर्ध्या एक तासाच्या आधी मी जर गेले असते तर काय झालं असतं.
आणि एका तासात लगेच माझं सत्कारही काय होतो आणि हे कार्य काय माझ्या हातून घडतं. म्हणजे किती एका तासात तुम्ही इतकं मोठं पहा गुरुदेव हसत आहेत पाठीमागं. इतकं मोठं गंडांतर तुम्ही माझ्यावरचं टाळून, नाहीतर हा गणपती त्या दिवशी हसत खेळत विसर्जित झाला असता. परंतु काहीतरी शिल्लक राहिलेलं असेल अजून, म्हणून तसं काही झालं नाही. आणि मग 2 दिवसानं 2 महिने मी नुसती अशी पाठीवर झोपलेली होते आणि शरीराचा बोजा वाढण्यात ते 2 महिने पण बरेच कामी आलेले आहेत तेव्हा. तर असो, ही आपण ज्या देवाची करतो ना आराधना, तर हे त्याचं फळ आहे असं मला वाटतं. त्या भगवंताची आपल्यावर कृपा आहे, त्या ईश्वराची आपल्यावर कृपा आहे. ती कृपा अशीच आपल्याला चिरंतन टिकवायची आहे. तर म्हणून या मूर्तीला विसर्जन करायचं आणि आपलं कल्याण पाहून ते प्रसन्न होतात आणि आनंदानं सहभाग त्यांच्या त्या मूळ ठिकाणी त्या देवता जातात. ही त्या देवतांची उदारता आहे. आणि देवाच्या मूर्तीचं विसर्जन जरी झालं तर देवाचं देवत्व राहत नाही का. आपण म्हणतो मखर लगेच काढू नका, त्याच्यामध्ये दिवा ठेवा. आणि दुसऱ्या दिवशी आपण मखर उचलतो, नदीवरची जिथं गणपती बोळाला तिथंची थोडी माती रेती आणतो, त्या ठिकाणी ठेवतो आणि म्हणतो की चैतन्य अजून इथं आहे. मग जसं ते चैतन्य त्या ठिकाणी अखंड असतं, तसं एक लक्षात घ्या, हा देह जरी गेला तरी याच्यातलं चैतन्य कुठंच जाणार नाही. ते अखंड राहीन, अजर राहीन, अमर राहीन. तर या आपल्या खऱ्या स्वरूपाला समजून घेण्यासाठी आपण रोज साधना आणि रोज सत्संग ऐकण्याची खूप आवश्यकता आहे. या साधनेनं आणि सत्संगानं काय होईल की आपली समज वाढेल, एक कुठेतरी स्थिरता आपल्या मनाला प्राप्त होईल. या येणाऱ्या 10 दिवसामध्ये ती स्थिरता, ती साधना तुमची वाढावी, ती स्थिरता आणि ती समज गणपती बाप्पाच्या कृपेनं तुम्हाला यावी. ही गणपती बाप्पाच्या आणि गणेश स्वरूपी माझ्या गुरुदेवांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या सत्संगाला या ठिकाणी पूर्णविराम देते. गर्दीत जाऊ नका, कोरोना अजून गेलेला नाही आहे. तुम्हाला असं वाटेल की सगळे लोक फिरून राहिले, बसेस सुरू झाल्या, पण खूप सावधानीपूर्वक सगळं काही करा. घरामध्येच राहून सुखी राहा, स्वस्थ राहा, पण घरामध्येच राहा. हरिओम हरिओम हरिओम.